हायवेचे मॅन्युअल सगळ्यांकडे प्रिंट करून तयार असतील असं मी कन्सिडर करते. फर्स्ट प्रॅक्टिकल झालं आपलं. स्केचेस ड्रॉ करायचे होते नॅशनल हायवे, स्टेट हायवे. ओके. नंतर फ्लॅकीनेस इंडेक्स टेस्ट झाली, नंतर इलॉंगेशन इंडेक्स टेस्ट झाली, सॉफ्टनिंग पॉइंट टेस्ट ऑन बिटुमिन. ओके, 4 प्रॅक्टिकल्स आपले झाले. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आपला आहे पेनिट्रेशन टेस्ट ऑन बिटुमिन. ओके, आता सॉफ्टनिंग पॉइंट आपण बघितलं. नंतर काय तर पेनिट्रेशन टेस्ट. सॉफ्टनिंग पॉइंट म्हणजे काय तर कोणत्या टेम्परेचरला डांबर आपलं जे आहे किंवा काय म्हणतो आपण बिटुमिन जे आहे ते वितळते. आता नंतर आपल्याला काय करायचंय तर त्याचं पेनिट्रेशन बघायचं, कोणत्या टेम्परेचरला किती निडल पेनिट्रेट होतील. ओके, आपण स्टार्ट करूयात प्रॅक्टिकल. व्हर्च्युअल फर्स्ट थेरी बघूयात थोडी. पेनिट्रेशन टेस्ट ऑन बिटुमिन. तर बिटुमिन काय आहे ते आपण परवाच्या प्रॅक्टिकल मध्ये बघितलं. बिटुमिन काय आहे तर रिफायनिंग ऑइल पासून किंवा जे रिफायनरी पेट्रोलियम किंवा बाकीचे प्रोडक्ट आहेत, ऑइली प्रोडक्ट, त्याच्यापासून जे वेस्ट निघते, ओके, क्रूड ऑइल असते, त्याला आपण काय म्हणतो तर बिटुमिन म्हणतो. ओके, नंतर बघा 3 प्रॉपर्टीज बघितल्या गुड बिटुमिनच्या: टेम्परेचर ससेबिलिटी ऑफ द बिटुमिन, विस्कोसिटी ऑफ द बिटुमिन अँड affinity and adhesion of the bitumen. Okay, same theoretical background आहे. The penetration is a major consistency. It quantifies the hardness or softness of the bitumen by measuring the depth in a of the millimeter to which standards loaded needle will penetrate vertically in 5 seconds after specified temperature, load and duration of a लोडिंग. आता पेनिट्रेशन टेस्ट मध्ये काय आहे तर एक स्टँडर्ड निडल असते. ओके, एक स्टँडर्ड निडल असते, ते आपण एका ठराविक टेम्परेचरला 5 सेकंदासाठी काय करतो, सोडतो आणि त्याच्यावरती वजन असतं त्या निडलवरती. ओके, 5 सेकंदापुरतं आपण काय करतो, ते निडल जे काय बिटुमिन आपलं आहे त्याच्या स्पेसिफिक टेम्परेचरवरती आपण एक 5 सेकंद सोडतो. ओके, त्याच्यानंतर ती किती पेनिट्रेट होते ते पेनिट्रेशन आपल्याला काय करायचंय, मेजर करायचंय. ओके, द पेनिट्रोमीटर कन्सिस्ट ऑफ निडल असेंबली. इथं निडल असेंबली आहे बघा, इथं आपण निडल प्लेस करतो. ही निडल असेंबली टोटल, आणि हे जे आहे इथं आपण स्क्रीन दिसत नाहीये. ओके, स्क्रीन दिसते आता सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? ओके, स्टँडर्ड पेनिट्रेशन मीटर मध्ये कशी अरेंजमेंट आहे. इथं जे आहे ती निडल प्लेस केलेली असते, इथं सॅम्पल असतं आणि हा प्लॅटफॉर्म आहे जिथे की आपण तो सॅम्पलचा एक छोटा सिलेंड्रिकल डब्बा ठेवतो. ओके, the penetrometer consists of needle assembly with a weight of 100 gram and device for releasing and locking in any position. आता ह्याच्यावरती एक 100 ग्रॅमचा आपण वेट ठेवू शकतो. ओके, इथं दिसतंय बघा, 100 ग्रॅमचं वेट ठेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला निडल स्टॉप करायचे पेनिट्रेशन, म्हणजे 5 सेकंद, आपण 5 सेकंदापुरतं सोडणार आहे निडलला, नंतर आपण काय करणार आहे, त्याला लॉक करणार आहे. लॉक करणार आहे म्हणजे काय तर त्याला थांबवणार आहे. ओके, द बिटुमिन इज सॉफ्टन टू पोरिंग कन्सिस्टन्सी, स्टिरर thoroughly and poured into containers at a depth at least 15 mm in excess of expected penetration. आता बिटुमिन काय करायचंय आपल्याला, हा जो सिलेंड्रिकल ट्यूब दिसतोय किंवा सॅम्पल जे आपण प्लेस करणार आहे ते 15 mm पर्यंत आपल्याला काय करायचंय, पूर्ण काय म्हणतो आपण, पूर्ण भरून घ्यायचंय त्याच्यामध्ये. ओके, आता
सॉफ्टनिंग टेम्परेचर किती असणार आहे 25 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. ओके 25 डिग्री सेंटीग्रेड आपण काही ठेवणार आहे त्याचं टेम्परेचर ठेवणार आहे. It may be noted that penetration value is largely influenced by any accuracy with regards to pouring temperature. आता pouring temperature किती आहे ओके pouring म्हणजे आपण ज्यावेळेस निडल त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे पोर करणार आहे त्यावेळेसचं टेम्परेचर किती आहे त्याच्यावरती काय असणार आहे पेनिट्रेशन व्हॅल्यू डिपेंड्स असणार आहे. ओके A grade of 40 by 50 bitumen represents the penetration value is in the range of 40 to 50 standard test conditions. Higher is the penetration of bitumen, softer is the consistency. म्हणजे पेनिट्रेशन व्हॅल्यू जर जास्त असेल तर ते बिटुमिन काय असणार आहे सॉफ्ट पद्धतीचं असणार आहे आणि ज्यावेळेस पेनिट्रेशन व्हॅल्यू कमी असणार आहे त्यावेळेस कसं असणार आहे बिटुमिन हार्ड असणार आहे. This is one of the most widely used tests for classifying bitumen material into different grades. आता डिफरंट ग्रेड मध्ये आपल्याला बिटुमिन सेपरेशन करण्यासाठी काय करतो आपण ही स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट यूज करतो. आता बिटुमिन सॉफ्ट किती आहे हार्ड किती आहे मीडियम किती आहे हे कशावरून कळणार आहे आपल्याला तर किती ही निडल पेनिट्रेट होती आणि कोणत्या टेम्परेचरला किती पेनिट्रेट होती. ओके हे आपण काय करणार आहे ह्या टेस्ट मधून फाइंड आउट करणार आहे. ओके द यूज ऑफ डिफरंट ग्रेड ऑफ बिटुमिन डिपेंड्स ऑन क्लायमॅटिक कंडिशन्स. आता कोणत्या ग्रेडचं बिटुमिन कुठे यूज करायचं हे त्या शहराच्या किंवा त्या जिथं आपण यूज करणार आहे त्याच्या कंडिशन नुसार आपण यूज करणार म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन्स तिथं कोणत्या आहेत त्याच्यानुसार आपण काय करणार आहे ते बिटुमिन यूज करणार आहे. मग आता ही ग्रेडिंगचा उपयोगच कशासाठी तर डिफरंट क्लायमेटसाठी डिफरंट ग्रेड्स आपण यूज करू शकतो. आता जे बिटुमिन जिथं सूट होईल तेच आपण तिथं यूज करणार आहे. ओके कॉमनली युज्ड ग्रेड्स बघा 30 by 40, 60 by 70 and 80 by 100. For bituminous macadam and penetration macadam, IRC suggests bitumen grades 30 by 40, 60 by 70 and 80 by 100. ओके म्हणजे ही ग्रेड आहे बिटुमिनचे काय ग्रेड आहे 30 by 40, 60 by 70, 80 by 100. ओके generally in warmer regions lower penetration grades are preferably to avoid softening and in colder regions intended to estimate consistency. In colder regions bitumen with a higher penetration grades like 180 by 200 are used to prevent the occurrence of excessive brittleness. आता जिथं कोल्डर जे रिजन आहे म्हणजे जिथं थंडीचा प्रदेश आहे अशा ठिकाणी काय करणार आहे आपण हायर पेनिट्रेशनचं मटेरियल बिटुमिन यूज करू शकतो का तर तिथं जास्त उष्णता नसते किंवा तिथं जास्त काय म्हणू शकतो आपण त्याला टेम्परेचर तिथं कमी असतं. ओके तिथं आपण हाय पेनिट्रेशन ग्रेड्सचे बिटुमिन यूज करू शकतो. पण जिथं हॉट एरिया आहे जिथं टेम्परेचर जास्त असतं तिथं कमी सॉफ्टनिंगचं काय करू शकतो आपण बिटुमिन यूज करू शकतो. ओके लक्षात येते का सगळ्यांच्या Yes, ma'am. सगळ्यांचा येस ऑर नो. ओके समजतंय का सगळ्यांना पेनिट्रेशन टेस्ट बद्दल जे मी सांगते ते समजतंय का तुम्हाला. Yes, ma'am. अनम्यूट करून आन्सर देत चला. आता प्रोसिजर बघूयात आपण डायरेक्ट सिम्युलेशन बघूयात. ओके प्रोसिजर मध्ये बघा when you open penetration value of bitumen simulation a window will open. हे काय गरज नाही. पहिल्यांदा बघा objective to determine the consistency of bitumen or the grade of bitumen by penetration
टेस्ट. पेनिट्रेशन टेस्ट मधून आपण पेनिट्रेशन टेस्ट करून आपण काय साध्य करणार आहे, तर बिटुमिनचे ग्रेड सेपरेट करणार आहे. ओके, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ ग्रेडचे बिटुमिनचे काय करणार आहे आपण फाइंड आउट करणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये कोणता ऍपरेटस यूज होतात, पेनिट्रेशन सेटअप. पेनिट्रेशन सेटअप म्हणजे हा पूर्ण जो आहे तो सेटअप. इथं निडल असते, इथं आपण बिटुमिनचं सॅम्पल ठेवतो. ओके, इथं जे तुम्हाला ही डायल गेज दिसते, ओके, त्याच्यावरती आपल्याला MM मध्ये पेनिट्रेशन किती झालं ते कळतं. ओके, penetration test is the most commonly adopted test on a bitumen to determine the grades of material in terms of its hardness because of its simplicity. आता पेनिट्रेशन टेस्ट कशासाठी आपण यूज करणार आहे ह्याचा, तर डिफरंट टाइप्स ऑफ बिटुमिनचे ग्रेड फाइंड आउट करण्यासाठी. ओके, त्या टेस्टचा मेन मुद्दा काय आहे, तर आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये पेनिट्रेशन टेस्ट कशासाठी करायचे, तर डिफरंट टाइप्स ऑफ बिटुमिनचे ग्रेड फाइंड आउट करण्यासाठी. ओके, आता स्टेप 1 बघा. द बिटुमिनस मटेरियल इज हीटेड टू अ पोरिंग टेम्परेचर अँड इज poured टू मोल्ड. आता पोरिंग टेम्परेचर आपण किती बघितलं होतं, सिम्युलेशन मध्ये नाही दिसत. ओके, पोरिंग टेम्परेचर आपलं 25 डिग्री सेंटीग्रेड असेल. ओके, इथं काय करतोय आपण 25 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ह्याला काय करतोय, टेम्परेचर देतोय आणि त्याला म्हणजे आपण त्याला दुसऱ्या मोल्ड मध्ये परत सॅम्पल म्हणून घेतोय. ओके, नंतर द बिटुमिन मटेरियल इज हीटेड टू पोरिंग टेम्परेचर अँड पोर्ड इन द मोल्ड. आता हा मोल्ड आहे ज्याच्यात आपण ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपलं बिटुमिनचं सॅम्पल ठेवणार आहे. ओके, protect the sample from dust and allow it to cool in a atmosphere at a temperature of between 15 degree centigrade to 30 degree centigrade for 1 hour. 1 hour साठी काय करायचं आपल्याला, हे सॅम्पल रेस्ट करायचे आणि त्याच्यामध्ये डस्ट वगैरे इतर इम्प्युरिटीज जायला नको. ओके, द बिटुमिनस मटेरियल इज हीटेड टू पोरिंग टेम्परेचर अँड इज पोर्ड टू मोल्ड. आता त्याला हीट करायचंय आणि त्याला काय करायचंय, मोल्ड मध्ये ठेवून घ्यायचंय. हा आपला मोल्ड आहे. हा मोल्ड काय करायचं आपल्याला इथं प्लेस करायचं. ओके, इथं तुम्हाला दाखवले बघा अरेंजमेंट. ही निडल आहे आणि हा मोल्ड आहे ज्याच्यामध्ये बिटुमिनस सॅम्पल आहे. ओके, आता ही निडल जशी खाली जाईल तसं इथलं डायल गेज काय होणार आहे, फिरणार आहे आणि आपल्याला पेनिट्रेशन किती झाले ते इथं कळणार आहे. मग ही निडल किती 5 सेकंदापुरता आपल्याला काय करायचंय, पेनिट्रेट होऊ द्यायचे. बरोबर 5व्या सेकंदाला आपण इथं अरेंजमेंट असणार आहे, स्क्रू आपण आवळणार आहे बरोबर, मग ते थांबणार आहे. ओके, लक्षात येते का, व्यवस्थित बघून घ्या सेटअप. लक्षात येते का सगळ्यांच्या, येस ऑर नो? अरे लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या? मी काय बोलल्याशिवाय पुढे नाही जाणार. रोहन भोसले, काय कळत नाहीये तुम्हाला, सांगा मला लवकर. सेटअप सगळ्यांच्या लक्षात आलाय का, येस ऑर नो? कुणीच बोलायचं नाही असं तर. मॅडम काय म्हणताय, कोण नाही कळलं, नाही कळलं सेटअप. काय कळलं नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये? हा भोसले, भोसले, काय कळलं नाही ते सांगा पटकन, मी लगेच एक्सप्लेन करते. काय कळलं नाही मॅडम. असं कसं शक्य आहे, काहीच कळलं नाही? असं होतच नाही, काहीच कळत नाही असं काहीच होत नाही.
मी साध्या गप्पा मारल्या तर तुमच्या लक्षात येईल आणि हे मी एवढं सांगून कळलं नाही म्हणल्यावर मग अवघड आहे. तुम्ही लक्ष देत नाही नाही ना? मॅडम, अजून एकदा करा, अजून एकदा एक्सप्लेन करा. नाही रिपीट करेन मी, पण ह्याच्यामध्ये काहीच कळलं नाही असं काही नाही. मला नाही कळलं. हा, तुमचा कॅमेरा ऑन करून बसा. भोसले तुमचा कॅमेरा ऑन करा. एक मिनिट मॅडम. एक मिनिट मॅडम करतो. ओके, अजून कोणाला कळलं नाही कोण आहे असं? कळालं नाही असं कोण आहे? बाकीच्यांना कळतंय का नाही कळत ते तरी सांगा. आनंद ताकपिरे. आनंद ताकपिरे प्रेझेंट आहेत का नाही? Yes, ma'am. तुम्हाला काय कळालं नाही आतापर्यंत? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचंय. कुणीही विदाउट कॅमेरा ऑन नसताना मी शिकवणारच नाही. मी लक्ष देत नाही, तुमचं कुठंतरी काहीतरी चालू असते आणि वरून कळत नाही म्हणून परत सांगतो. कोणता पॉइंट कळला नाही ते विचारलं तर पॉइंट सुद्धा तुम्हाला सांगतात. तुम्हाला कळतंय काय आणि कळत नाही काय कसं कळणार आहे? स्वयं लब्बा. स्वयं लब्बा प्रेझेंट आहेत का? आर यू प्रेझेंट? लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. मी प्रत्येकाला विचारणार आहे. ओके, कळालं नाही ठीक आहे, मी अजून एकदा रिपीट करते, काहीच प्रॉब्लेम नाही. लक्ष द्या एकदा अजून. ओके, हा जो आहे हा मोल्ड इथं आपण ठेवतो. ही पूर्ण काय आहे पेनिट्रेशन टेस्टची ऍक्सेसरीज आहेत. ओके, इथं निडल असते, ह्याच्यावरती 100 ग्रॅमचं वजन असतं. ते काय करतो आपण 5 सेकंदासाठी ही निडल खाली सोडतो. मग 5 सेकंदात जेवढी पेनिट्रेट होईल ते काय होणार आहे, जशी इथं निडल पेनिट्रेट होईल. ओके, जशी निडल इथं पेनिट्रेट होईल तसं काय होणार आहे, हा डायल गेज फिरणार आहे. ओके, आणि इथलं आपल्याला रिडिंग दिसणार आहे. ओके, इथं किती असणार आहे, 5-5 mm चं इंटरवल असेल. ओके, तर इथं काय करणार आहे आपण ते रिडिंग नोट डाऊन करून घेणार आहे. तर बघा, फर्स्ट इनिशियल रीडिंग व्हॅल्यू 0 असणार आहे, फायनल रीडिंग 70 mm. इथून आपण काय करू शकतो, निडल थांबवू शकतो. ओके, आणि हा जो काय म्हणतो याला मोल्ड आहे तो आपण बरोबर
सेंटरला प्लेस करायचं. ओके. बघा तीन ह्याच्यामध्ये आपण 3 रीडिंग घेणार आहोत. 3 रीडिंग मध्ये पहिल्यांदा काय आले 70 mm, 70 कोण आहे 75 mm आणि परत 78 mm. तर ह्या तिघांचं काय करणार आहे आपण ऍव्हरेज घेणार आहे आणि आपली ऍव्हरेज व्हॅल्यू किती आली इथं 74.33 mm. आता अकॉर्डिंग टू IRC bitumen grade 60/70 and 80/100 is suitable for bituminous macadam and penetration macadam. Hence, this sample of bituminous is suitable for road construction. आता जे आपण सॅम्पल घेतलंय ओके जे आपण टेस्टिंगला सॅम्पल घेतलंय ते कशासाठी सुटेबल आहे रोड कन्स्ट्रक्शन साठी सुटेबल आहे. ज्यांना कळालं नाही त्यांनी अजून एकदा लक्ष द्या व्यवस्थित. आता पेनिट्रेशन टेस्ट आपण बघतो स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट. ओके स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट मध्ये आपण काय करणार आहे ही टेस्ट करून तर बिटुमिनची ग्रेड फाइंड आउट करणार आहे. ओके बिटुमिनचे काय ग्रेड फाइंड आउट करणार आहे. बिटुमिनचे ग्रेड म्हणजे तर ते बिटुमिन किती सॉफ्ट आहे किती हार्ड आहे किंवा सॉफ्ट आणि हार्डच्या बरोबर मीडियम. ओके तर हे ग्रेड्स काय करणार आहे आपण फाइंड आउट करणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणतं आपण सामग्री यूज करणार आहे बघा ऍपरेटस कोणकोणते यूज करणार आहे तर पेनिट्रेशन टेस्ट सेटअप मोल्ड निडल बन्सेन बरर अँड वॉटर बाथ. आता हा जो आहे हा पूर्ण काय आहे तर निडलचा सेटअप आहे. ओके हा आहे तो पूर्ण काय निडलचा सेटअप आहे. इथं मोल्ड आहे आणि ही निडल आहे. ही निडल आपण काय करतो ह्या निडल सेटअपला प्लेस करतो. आता पहिल्यांदा काय बन्सेन बरर आपण काय करणार आहे चालू करणार आहे आणि आपल्याला जे सॅम्पल घ्यायचंय ते आपण काय करणार आहे पहिल्यांदा हीट करून घेणार आहे. ओके आता हे आपण सॅम्पल घेतलं त्याला आपण काय करणार आहे 25 डिग्री पर्यंत काय करणार आहे हीट करणार आहे. तर इथं आपण टेम्परेचर देऊया. ओके 27 डिग्री. ओके तर हे टेम्परेचरला आपण घेतलं. ओके 90 डिग्री सेंटीग्रेडला आपण काय केलं याला हीट करून घेतलं. ओके आता हे हीट केलेलं सॅम्पल आपण काय करणार आहे मोल्ड मध्ये प्लेस करणार आहे. ओके हीट केलेलं सॅम्पल आपण मोल्ड मध्ये प्लेस केलं. ओके आता इथं काय त्यांनी सांगितलंय प्रोटेक्ट द सॅम्पल फ्रॉम डस्ट अँड अलाउ टू कूल इट अँड ॲटमॉस्फिअर ॲट अ टेम्परेचर बिटवीन 15 डिग्री टू 30 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 hour. आता 1 hour साठी काय करायचं हे सॅम्पल आपल्याला असंच ठेवायचंय. ओके 15 ते 30 डिग्री पर्यंत टेम्परेचर असलेल्या जागेत आपण 1 तासासाठी हे असंच सॅम्पल ठेवणार आहे. ओके द प्लेस इट अलॉंग विथ अ ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफर डिश असलेलं. ओके इन द वॉटर बाथ ॲट अ 25 डिग्री ±1 डिग्री अनलेस अदरवाइज स्टँडर्ड. आता आपण काय केलंय ह्याला वरतून काहीतरी प्लेट लावली आणि सॅम्पल ह्याच्यामध्ये प्लेस केले. ओके आता ही ॲक्सेसरी आपण टेम्परेचर मोल्ड मध्ये काय केले प्लेस केले. द बिटुमिनस मटेरियल इज हीटेड टू पोरिंग टेम्परेचर अँड इज पोर्ड टू द मोल्ड. आता इथं जे मोल्ड आपण प्लेस केलाय ओके तो काय होणार आहे हीट होणार आहे आणि त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. नंतर place the sample in a position, adjust the needle, touch the surface of the sample. आता काय करायचंय पहिल्यांदा हा आपण सॅम्पल जो आहे आपला इथं ठेवणार आहे आणि निडल बरोबर सॅम्पलच्या सरफेसला टच करेल इतपत आपण ठेवणार आहे. ओके निडल बरोबर सॅम्पलला टच करेल म्हणजे सॅम्पलचा जो सरफेस आहे वरचा फक्त हा सरफेस त्याला टच करेल इथपर्यंत आपण त्याला निडलला आणून ठेवणार आहे.
टेक आउट द सॅम्पल फ्रॉम वॉटर बाथ. ओके, वॉटर बाथ म्हणून आपण सॅम्पल काढून घेतलं. ओके, आता हे सॅम्पल आपण इथं प्लेस करतोय. नंतर ही निडल आपण निडलच्या ठिकाणी इथं निडल आपण प्लेस केली. ओके, आता ही निडल काय करायची, आपल्याला सरफेस पर्यंत आणून ठेवायची. आता हा जो स्क्रू आहे तो आपल्याला काय करायचा आहे, ऍडजस्ट करायचा. इथं दिसतंय. तर बघा सरफेस पर्यंत आपल्याला आणून ठेवायचंय. दिसतंय का, एकदम स्लो मुवमेंट होती इथं. ओके, निडल आपण इथं बरोबर सरफेसला आणून ठेवली. ओके, ही निडल जी आहे ती सरफेसला आणून ठेवली. इथं लक्षात आलंय का सगळ्यांच्या? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, इथं आपण काय केलं, निडल बरोबर सरफेसला आणून ठेवली. तर नेक्स्ट स्टेप, तर पहिल्यांदा इनिशियल रीडिंग आणि फायनल रीडिंग. ओके, ओके म्हणलं, इनिशियल वजा 1 सेकंड. आता इथं आपण जे वेट लावले 100 ग्रॅमचं. ओके, इथं 100 ग्रॅमचं जे वेट लावले ते आपण काय करणार आहे, रिलीज करणार. आणि बरोबर 5 सेकंदांनी नंतर इथं हे सोडणार आहे. ओके, तर इनिशियल रीडिंग किती आपले बघा, 72 mm इतकं इनिशियल रीडिंग आले. आणि आता आपल्याला काय करायचं, 3 रीडिंग अशा पद्धतीनेच घ्यायचं. परत एकदा निडलला पोझिशन पर्यंत आणून ठेवले. परत एकदा हीच प्रोसिजर आपल्याला काय करायची, रिपीट करायची. आणि फर्स्ट आपलं इनिशियल रीडिंग काय असणार आहे, 0 असणार आहे. फायनल 72. आता 0 - 72 किती, 72. आपल्याला काय करायचे, 3 रीडिंग घ्यायचे होते आणि त्याचं ऍव्हरेज घ्यायचे होते. ओके, तर ही झाली पेनिट्रेशन टेस्ट. आता ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, मी ह्याच्यामध्ये सांगेन तुम्हाला. फर्स्ट तुम्ही बघून घ्या अजून एकदा. सगळ्यांनी रीड करा.
कळाली का टेस्ट प्रोसिजर? येस और नो? येस और नो? कोण सांगते? प्रोसिजर सांगा मला, कोणतरी एक जण फास्ट मध्ये ज्याला कळाले. व्हॉलेंटिअरली कोण सांगताय? सांगा पट, भोसले सांगा तुम्ही, चला. भोसले सांगा. तेजस्विनी मोरे सांगताय का? तेजस्विनी मोरे. यादव कोण सांगताय का? मॅम प्रोसेस सांगायचा आहे का? हा, तुम्हाला जे मॅडम कळालं असेल ते सांगा. सांगा फास्ट, कोण सांगताय? सांगा फास्ट सांगा. भोसले कळालं नाही का तुम्हाला अजून पण? येस और नो? हा, सांगा फास्ट. अरे भोसले, तुम्हाला खूपच प्रॉब्लेम आहेत लेक्चर करताना. कोण सांगते व्हॉलेंटिअरली?
सांगा फास्ट लवकर. फाटे सांगताय का प्रथमेश फाटे? येस मॅम. हा सांगा. मॅम फर्स्ट निडल प्लेस करायची. हम्म. बरोबर ना? मी चालू करते. सांगा आता चला. बघत बघत सांगा. नो प्रॉब्लेम. मॅम फर्स्ट निडल प्रेस करायची, प्लेस करायची. पुन्हा सेकंड स्टेप मध्ये आपल्याला सोल्युशन, कोणतं सोल्युशन घ्यायचं त्याला 25% वर हीट करायचं. हम्म. पुन्हा थर्ड स्टेप मध्ये त्या हीटला सरफेस मध्ये सनरूफ सरफेस मध्ये ठेवायचं, पण डस्ट लागायला नाही पाहिजे तसं 25 to 30 डिग्री सेल्सिअस मध्ये. नंतर फर्स्ट काय करायचं आपल्याला, सॅम्पल घ्यायचंय. ओके, त्याला पहिल्यांदा एका टेम्परेचरला आपण काय करतोय, एक 90 डिग्री सेंटीग्रेडला आपण काय केलं, हीट करून घेतलं पहिल्यांदा. ओके, आता ते आपण हीट केलेलं टेम्परेचर काय करायचं, एका मोल्ड मध्ये काढून घ्यायचं. ओके, एका मोल्ड मध्ये आपण हे जे आपलं बिटुमिनचं सॅम्पल आहे ते काढून घेतलं. ओके, त्याला नंतर मोल्ड मध्ये काढून घेतल्यानंतर काय करायचंय, हीट करायचंय. सॉरी, मोल्ड मध्ये काढून घेतल्यानंतर 1 आवर साठी आपल्याला काय करायचंय, ते सॅम्पल तसंच ठेवायचंय. किती डिग्री टेम्परेचर मध्ये ठेवणार, 15 ते 30 डिग्री टेम्परेचर पर्यंत आपण त्याला 1 तासासाठी तसंच ठेवणार. ओके, नंतर त्याला काय करायचंय, एका ट्रान्सपरंट डिश मध्ये ठेवायचंय. ओके, ही ट्रान्सपरंट डिश म्हणजे एखादी काचेचा बाउल वगैरे असेल. ओके, त्याच्यामध्ये ठेवायचंय आणि आपण काय करणार आहे, त्याला कूल होण्यासाठी ठेवणार आहे आणि एक स्पेसिफिक टेम्परेचर देणार आहे 1 आवर नंतर. ओके, तिथून आपण बटन चालू केलं की ते 27 डिग्रीला बरोबर चालू राहते. ओके, नंतर त्या वॉटर बाथ मधून काढून घेतला आपण सॅम्पल. काढून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला जे आपली ऍक्सेसरी आहे, निडल ऍक्सेसरी आहे, ओके, तिथं आपण प्लेस करणार. आता हे सॅम्पल आपण काय केलं, इथं प्लेस केलं. नंतर ही निडल इथं जॉईन केली. ओके, निडल जॉईन केली. परत हा स्क्रू ऍडजस्ट करायचा जेणेकरून निडल सॅम्पलच्या सरफेसला टच व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट म्हणलं. ओके, आता पेनिट्रेशन कसं करणार आहे, फायनल रीडिंग मायनस इनिशियल रीडिंग. ओके, नंतर काय करायचंय, इथं डायल गेज आपण 0 ला सेट करणार आहोत. ओके, डायल गेज 0 ला सेट केली आपण बरोबर. ओके, बरोबर इथं आली आपली 400 वरती इथं दिसतंय. नंतर आपण काय करणार आहे, इथला स्क्रू लूज करणार आहे जेणेकरून किती सेकंदासाठी, फक्त 5 सेकंदासाठी आपल्याला काय करायचं, हा स्क्रू लूज करायचा आणि नंतर लगेच 5 सेकंद झाले की लगेचच फिट करायचं. ओके, आता इथला स्क्रू आपण इथं क्लिक केलं. ओके, पहिलं रीडिंग काय आपलं आलं, 70 mm. ओके, पहिलं रीडिंग 70 mm. आता 3 वेळेस काय करायचं आपल्याला, असंच करायचं. तीन वेळेस काय करणार आहे आपण, सेम प्रोसिजर फॉलो करणार आहे जेणेकरून आपल्याला 3 रीडिंग्स येतील. ओके, परत एकदा 0 करायचंय सगळं. सेकंड रीडिंग आपला 78 आलं. परत एकदा पेनिट्रेट केलं आपण. ओके, थर्ड रीडिंग आपलं 70 आलं. नंतर काय करायचंय, हे तिन्हींचं काय करायचं, आपल्याला ऍव्हरेज घ्यायचंय. किती येते ऍव्हरेज, कोण सांगते, फास्ट सांगा. किती आलं ऍव्हरेज, किती
किती आले ऍव्हरेज? 83.33. 70 प्लस 78 प्लस 70 डिवायडेड बाय 3 करा. किती येते ऍव्हरेज? 72.6. 72.66. तर आपलं हे काय झालं? ऍव्हरेज पेनिट्रेशन व्हॅल्यू झाली. ओके, 3 रिडिंग्स आपण घेतले. ऍव्हरेज पेनिट्रेशन व्हॅल्यू आपली किती आली? 72.67. ओके, आता हे सुटेबल आहे का सॅम्पल? येस, इट इज सुटेबल. ओके, नंतर आपला हा काय आला फायनल रिपोर्ट. अकॉर्डिंग टू IRC bitumen grade 60/70 and 80/100 is suitable for a bituminous macadam and penetration macadam. Means if this sample of bitumen is suitable road construction. हे सॅम्पल रोड कन्स्ट्रक्शन साठी काय तर सुटेबल आहे. ओके, असा रिपोर्ट तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मॅन्युअल मध्ये लिहायचंय. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कळालं का सगळ्यांना प्रोसिजर? येस और नो? ट्रान्सपरंट डिश मध्ये ठेवल्यानंतर कूल करायचं का heat? नाही, कूल करायचं. फक्त तिथं टेम्परेचर ते मेंटेन राहते 27 डिग्री सेंटीग्रेड. दाखवते मी तुम्हाला अजून एकदा. आता ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट डिश मध्ये आपण ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कूल करायलाच ठेवलंय. पण कूलिंग टेम्परेचर पण किती असतं? वॉटर बाथ आहे हा, म्हणजे इथं वॉटरचा टँक आहे. पण ते टेम्परेचर किती असणार आहे तिथं? नॉर्मल टेम्परेचर 25 to 27 डिग्री सेंटीग्रेड. नॉर्मल टेम्परेचरला काय केलं आपण? ह्याला ठेवले, जेणेकरून पूर्ण ते घट्ट पण होऊ नये आणि पूर्ण सॉफ्ट पण होऊ नये. म्हणून काय केलंय? आपलं जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण ह्याला याच्यामध्ये पेस्ट करतो. ओके, हा पूर्ण इथं वॉटर असते, इथे वॉटर मध्ये आपण ठेवतो. ट्रान्सपरंट डिश म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ नये, त्यामुळे त्या डिश मध्ये आपण ठेवतो. कोण सांगतंय प्रोसिजर? सांगा फास्ट. प्रोसिजर सांगा फास्ट. चला, ह्याच्यामध्ये कोणाला काही कळालं नसेल तर सांगा. भोसले लक्षात आलं का तुमच्या? येस और नो? चला, आता तुम्ही बोलायचंय, मी ऐकणार. कोण सांगते व्हॉलेंटिअरली? सांगा फास्ट. पहिल्यांदा सॅम्पल घ्यायचं, त्यानंतर त्या सॅम्पलला हीट द्यायची, ते सॅम्पल मोल्ड मध्ये ठेवायचं. हा. त्यानंतर तो मोल्ड ट्रान्सपरंट डिश मध्ये ठेवून वॉटर बाथ मध्ये ठेवायचा. त्यानंतर तो मोल्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये सेट करायचा. निडल प्लेस करायची. निडल कुठ पर्यंत प्लेस करतो आपण? त्या सरफेस. सॅम्पलच्या सरफेस पर्यंत. ओके, गुड. डायल गेज 0 ला सेट करायचा आणि स्क्रू लूज करायचा. काय होतं परत? डायल गेज वरची रीडिंग नोट डाऊन करायची. हा, फर्स्ट रीडिंग आपल्याला भेटते. नंतर अजून एकदा सेम प्रोसिजर फॉलो करायची. सेकंड रीडिंग भेटते. ओके, परत एकदा सेम प्रोसिजर फॉलो करायची. थर्ड रीडिंग भेटते आणि तिन्ही रीडिंगचा ऍव्हरेज म्हणजे काय असणार आहे? आपलं पेनिट्रेशन व्हॅल्यू ऑफ दॅट सॅम्पल. ओके, अजून कोण सांगताय? ह्यांना एकट्यांनाच कळतंय का? नेक्स्ट कोण सांगताय?
पुजारी पुजारी सांगताय का तुम्ही? अमोक सिद्धा पुजारी. कोणी हँड रेज केलाय? रोल नंबर 1 सांगा. साक्षी अग्रवाल. साक्षी अग्रवाल. राजनंदिनी. येस मॅम. हा प्रोसिजर सांगा राजनंदिनी. कळालं का तुम्हाला? येस और नो? तेजस्विनी मोरे सांगा. आवाज येत नाही तेजस्विनी. मॅडम येतोय का आवाज? हा आता येतोय सांगा. आपल्याला पेनिट्रेशन टेस्ट ऑन बिटोमिन करायचे आहेत. तर आपल्याला त्यासाठी म्हणजे आपण त्या टेस्ट ग्रेड ऑफ बिटोमिन आपल्याला मिळते. मग त्यासाठी त्या टेस्ट करायला आपल्याला आपण जे बिटोमिनचे सॅम्पल घेणार आहेत त्या सॅम्पलला आपण 90°C पर्यंत हीट देणार आहेत. नंतर ते सॅम्पल आपण एका मोल्ड मध्ये घेणार आहेत. त्या सॅम्पलला आपण ज्या ठिकाणचं टेम्परेचर 15 ते 30° पर्यंत असेल त्या ठिकाणी एका तासासाठी कूल व्हायला ठेवणार आहेत. नंतर त्या मोल्ड मधलं सॅम्पल जे आहे ते आपण एका ट्रान्सपरंट डिश मध्ये घेणार आहेत. नंतर ती ट्रान्सपरंट डिश जे ती वॉटर बाथ मध्ये ठेवणार आहेत आणि नंतर ते कूल होण्यासाठी ठेवणार आहेत. आणि नंतर ते जे सॅम्पल आहे ते आपलं जे अपॅरेटस आहे त्याच्यामध्ये ते ठेवणार आहेत. नंतर ती जी निडल आहे ती सेट करणार आहेत. नंतर निडल सेट करणार आहेत आणि नंतर सेट करणार आहे त्याच्या सॅम्पलच्या. हा आणि नंतर निडल काय करणार आहे? निडलचा स्क्रू लूज केला की 5 सेकंद आपण काय करणार आहे? ती निडल सोडणार आहे तशीच. सोडणार आहेत. सेकंदात जेवढी पेनिट्रेट होती तेवढी पेनिट्रेशन व्हॅल्यू काय करणार आहे? आपण आपलं रीडिंग म्हणून नोट डाऊन करून घेणार आहे. Put down करणार आहेत. येस. आणि हीच प्रोसिजर आपण किती अजून 2 वेळा रिपीट दोन करणार. वेळेस करायची. तीन रिडिंग आले. 3 रिडिंगचं काय घेणार आपण? ऍव्हरेज घेणार. ओके. घेणार. हा आणि ऍव्हरेज रिडिंग जे काय ऍव्हरेज येईल ते आपलं काय असणार आहे? फायनल रिडिंग असणार आहे. फायनल पेनिट्रेशन व्हॅल्यू असणार आहे. हो. ओके. आणि त्या पेनिट्रेशन व्हॅल्यू वरून आपण काय करणार आहे? तर ते कोणत्या ग्रेड मध्ये मोडते आणि ते आपल्या रोड कन्स्ट्रक्शन साठी सुटेबल आहे की नाही आपण काय करणार आहे? त्या पेनिट्रेशन व्हॅल्यू वरून ठरवणार आहे. ओके. 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 कोणाला काही प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये? नो मॅम. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कळालं नसेल वगैरे असं काही असेल तर सांगा. सगळ्यांना कळालंय का? येस और नो? येस मॅम. ऑल ऑफ यू? येस मॅम. फक्त ठराविक लोकांना कळते, बाकीच्यांना कळत नाहीये का? राज तेवढे, साहिल शिलवंत, ऍटलिस्ट रिप्लाय तरी करा. तुम्ही आन्सर देत नाही. येस और नो? कळाले मॅम? नो मॅम? काहीतरी बोलायला पाहिजे ना. ओके. सेम लिंक वर तुमचं बीसीओचं लेक्चर स्टार्ट होणार आहे. त्यामुळे फर्स्ट प्रेझेंट द्या आणि लेफ्ट होऊ नका कारण सेम लिंक वरती तुमचं लेक्चर स्टार्ट होणार आहे. ओके. रोल नंबर 1. Present. 2. Present, ma'am. 3. प्रेझेंट. 4. 5. प्रेझेंट मॅम. 6. 7. प्रेझेंट. 6. Present. 6 प्रेझेंट आहेत का? येस.
7, 8, 7 पण प्रेझेंट आहेत का? कोण आहे 7? अथर्व. रोल नंबर 7 कोण आहे? रोल नंबर 9, प्रेझेंट 10, Present. 11, Present. 12, प्रेझेंट मॅम 13, 14, Present. 15, Present. 16, Present. 17, 18, 17 प्रेझेंट आहेत का? 18, प्रेझेंट 19, 20, 21, 22, Present, ma'am. 23, प्रेझेंट मॅम 24, 25, प्रेझेंट मॅम 26, 27, प्रेझेंट मॅम 28, 29, 30, 31, प्रेझेंट मॅम 32, प्रेझेंट मॅम 33, Present. 34, Present. 35, Present. 36, Present. 37, 38, 39, 37 प्रेझेंट आहे मॅडम 37 प्रेझेंट, 38 प्रेझेंट आहेत का? 39 present आहे ma'am. ओके. 40, 41, 42, 43, 41 प्रेझेंट आहेत का? 41, 42, 43, 44, Present ma'am. 45, Present. 46, प्रेझेंट 47, 47, 48, Present ma'am. 48 present. 49, प्रेझेंट मॅम 50, 51, Present. 52, Present ma'am. 53, 51 प्रेझेंट आहेत का? 51, 52, 53, 51 present आहे ma'am. 52, स्वयं Present ma'am. Present दिली मी. 53, 54, 55, 56, प्रेझेंट 57, Present. 58, प्रेझेंट मॅम 59, प्रेझेंट मॅम 60, Present. 61, प्रेझेंट मॅम 62, प्रेझेंट मॅम 63, प्रेझेंट मॅम 64, 64, 64 absent. प्रेझेंट कोण आहे 64? प्रेझेंट 65, प्रेझेंट मॅम 66, Present ma'am.
67, प्रेझेंट मॅम. 68, 68, 69, 'DSY' चं कोण कोण प्रेझेंट आहे? ऐश्वर्या कोळेकर. दुसरं कोण आहे का? 17 प्रेझेंट मॅम. 17 प्रेझेंट. 40 present ma'am. 40 पण प्रेझेंट. 53 प्रेझेंट आहेत का? पुजारी. ऍबसेंट रोल नंबर्स बघा. 4, 12, 19, 20, 21, 25, 28, 29, 30, 38, 41, 42, 43, 47, 50, 53, 54, 55, 68, 69. 12 प्रेझेंट मॅम. गौरी पवार किती Yes, रोल ma'am. नंबर? 12. 58 मॅम. 68. कोण आहे 68? 58. नाही, 58 प्रेझेंट आहेत. 68 आहेत का? ओके, कोणीही लेफ्ट होऊ नका. सेम लिंक वरती तुमचं लेक्चर जॉईन राहणार आहे.